श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी छान अशी मिशोची शॉपिंग केलेली आहे, ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. मी काही वस्तू मागवलेल्या होत्या, ते मी यूज करून बघितलेल्या आहेत. नंतरच तुमच्यासोबत मी ते शेअर करणार आहे कशा आहेत काय. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली जे मी मागवलेलं आहे आणि सगळ्या जे काही वस्तू मागवलेल्या आहेत त्याचे मी ऑलरेडी अनबॉक्सिंग करून यूज करून घेतलेल्या आहेत म्हणजे. तर तशाच पद्धतीने तुम्हाला मी दाखवणार आहे. तर बघा, हे तोरण मी मागवलेलं होतं आणि खूप छान आहे म्हणजे. हे बघा, बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. आणि याच्यावर असं लिहिलेलं आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यम असं लिहिलेलं आहे त्याच्यावर. खूप छान आहे त्याच्यावर म्हणजे. आणि हे ना वॉशेबल पण आहे म्हणजे. बघा, हे समोरचे साईड आहे आणि हे पाठीमागचे. बघा अशा पद्धतीने वॉशेबल पण आहे. आणि याच्यावर जे धाग्याने विणलेल्यासारखं असतं ना, तशा पद्धतीचं आहे. बघा, खूपच सुंदर आहे आणि अगदी कमी प्राईसमध्ये आहे म्हणजे. खूपच कमी म्हणजे 100च्या आतमध्ये तुम्हाला भेटून जाईल. बघा, आणि स्वास्तिक वगैरे आणि त्याच्यावर ते मिरर वर्क केलेलं एवढं सुंदर दिसतं ना ते दरवाजाला, तर खूपच छान दिसतं आहे. तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही घेऊ शकता. वॉशेबल आहे आणि 100 रुपयाला तर कुठं जात नाही 100 रुपये. त्यामुळे मग हे खूप छान आहे, मला आवडलेलं आहे. आणि त्याला पण ना इथं द्यायला बघा म्हणजे लटकवायला छान असं 4 ठिकाणी दिलं. इथं एक आणि हे इथं मध्ये 2 दिलेले आहेत आणि परत असं एक इथं. अशा पद्धतीने खूप छान आहे. नक्कीच तुम्ही म्हणजे घ्या, माझं तर म्हणणं आहे. कारण वॉशेबल आहे आणि किती पण दिवस आपण त्याला वापरू शकतो अशा पद्धतीने. खूप छान आहे हे. दुसरं तुम्हाला मी दाखवते. हां, हे बघा, हा मी पाट घेतलेला आहे चौरंग आपण त्याला म्हणतो, छोटासा आहे. आणि आता मार्गशीर्ष महिना येतो आहे बघा, तर आपण याच्यावर तुम्ही कळस वगैरे जो असतो तो मांडू शकता किंवा देवीची मूर्ती ठेवू शकता, दिवा ठेवू शकता किंवा देवीला नैवेद्यही त्याच्यात तुम्ही ठेवू शकता. तर मी नैवेद्य वगैरे याच्यावर ठेवते. छान म्हणजे छोटंसं आहे ना, मस्त छान आहे असं, छान वाटतं म्हणजे. आणि कलरफुल पण आहे. बघा किती सुंदर आहे. बघा, नक्कीच तुम्ही घेऊ शकता. आणि याचं आहे ना, हे काच आहे वरती आणि आतमधून त्याचं डिझाईन केलेली आहे बघा. म्हणजे हे वरती पॅक केलेलं आहे, वरती हे जे व्हाईट साईड दिसतं ना तुम्हाला, हे सगळं पॅक केलेलं आहे आणि खूपच छान आहे, मस्त छोटूसा. हे सगळ्यांचे लिंक मी तुम्हाला देऊन देईल, तुम्ही नक्की चेकआउट करा. तर बघा, अशा पद्धतीचं आहे. आणि मी दिवाळीसाठी बघा दिवे मागवलेले होते. याची पॅकेजिंग ना मला खूप आवडले म्हणजे खूपच छान आहे. असं हे बबल्ससारखं नाही असतं, एकदम स्पंज त्या टाईप आहे आणि खूपच छान आहे म्हणजे. मी 4 सेटमध्ये मागवलेले होते दिवे. आणि सेरेमिक जे असतं ना त्याचे हे दिवे आहे. छान बघा किती सुंदर आहे, मस्त. आणि याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये दिवा लावू शकता. फक्त जे कॅन्डल असते ते याच्यामध्ये लावा. डायरेक्ट आपण दिवा लावलं ना तर हे खराब होतं म्हणजे. त्यामुळं मग मी हे दिवाळीमध्ये यूज केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सांगते. मस्त छान याच्यामध्ये ते कॅन्डल ठेवायचं आणि कुठेही तुम्ही दरवाजात लावा किंवा देवपूजेच्या तिथं समोर असतं तिथं पण लावू शकता, कुठं पण तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीचे मी 4 मागवले म्हणजे त्याच्या सेटमध्ये 4 होते, तर मी ते 4 यूज केलेले होते आणि खूपच छान आहे, मस्त. आणि व्हाईट कलर वगैरे ना तर एकदम भारी वाटतो. व्हाईट कलरमध्ये तुम्ही ना कलरच्या ज्या कॅन्डल असतात बघा त्या ठेवा, एकच नंबर दिसेल तुमच्या पूजाला. तर आता मार्गशीर्ष महिना येतो बघा, पूजा समोर तुम्ही अशा 2 पद मांडा म्हणजे, आणि त्याच्यावर ते कॅन्डल, कलरचे कॅन्डल ठेवा, तर खूप छान असतं म्हणजे. खूपच छान दिसेल बघा. आणि याचा कमळाचा आकार आहे त्याला, किती छान आहे. फुलच किती सुंदर दिसते. मला खूप आवडलं हे, त्याच्यामुळे मी लगेच त्याला ऑर्डर केलं होतं आणि भारीच आहे. अजून तुम्हाला एक दुसरं दाखवते. हे बघा, हे ताट आहे, पूजाची थाली आपण जे म्हणतो ना ते आहे. तर मी याला यूज केलेलं आहे खूप दिवस म्हणजे जवळपास 2-3 वेळेस त्याला यूज केलं मी. यूज केल्याच्यानंतर ना मी तुम्हाला त्याचं हे सांगते मी की तुम्हाला जर खूप दिवस लॉंग टाईम जर टिकवायचं असेल ना याला, तर याच्यात डायरेक्टली हा दिवा लावू नका. बघा शकता तुम्ही याच्यात ना माझं ते कलर गेलेला आहे याचा म्हणजे. जी आपली फुलवात असते मी ती ठेवली आणि मग त्याच्यानंतर चिकट काढल्यामुळं मग ते नंतर त्याचा कलर गेला. बघा, तुम्हाला थोडंसं कलर दिसलेला म्हणजे गेलेला वाटत असेल तर याच्यासाठी तुम्ही याच्यावर कॅन्डलच ठेवू शकता म्हणजे. कॅन्डल आणि हे खूप छान आहे बरं का म्हणजे. तुम्ही बड्डेला वगैरे पण असं ताट ओळू शकता आणि कशाला पण पूजाला वगैरे तर बेस्टच आहे म्हणजे. हळदी कुंकू आणि अक्षदा ठेवू शकता किंवा मग इथं हळदी कुंकू किंवा प्रसाद किंवा तिने फुलं पण ठेवू शकता म्हणजे तुम्हाला जसं यूज करायचं तसं. आणि खूपच छान आहे, मस्त. आणि हे म्हणजे एकदम जड आहे असं. आणि इथं अगरबत्तीचं पण त्याला दिलेलं आहे
अगरबत्तीचं म्हणजे रोवायचं दिलेलं आहे. आणि इथं पण काय दिलेलं आहे मला माहीत नाही, आय थिंक ते धूपसाठी असेल बहुतेक, धूपसाठी हे दिवा आणि तेल हे पण फ्लावरचे आहे. आणि खूप छान आहे. त्याला असं म्हणजे स्टँड असं उभं राहतं ते असं जे आहेत ना उभं राहण्यासाठी ते पण आहे. आणि हे पॅक केलेले पाठीमागून बघा, हे ना हे म्हणजे याच्यामध्ये पॅक केलेले आहे ते सगळं, जे वरचं जे हे फ्लावर्स वगैरे आहेत ना ते सगळं पॅक केलेलं आहे. आणि खूप छान लुक येतो, म्हणजे मस्त असं छान वाटतं, भारीच वाटतं. फक्त याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला शो दिसत असेल, पण ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणजे तुम्ही त्याच्यावर कॅन्डल ठेवू शकता. नक्कीच खूप छान आहे. नक्कीच तुम्ही परचेस करा मला तर वाटतं, कारण मी खूप वेळेस त्याला यूज करून म्हणजे झालेलं आहे माझं. आणि आता आपल्याला म्हणजे सण, आपल्याला मराठी लोक म्हटलं खूपच सण असतात आपल्याकडे, बड्डे असू दे किंवा दुसरे काही सण असू दे, तर हे खूप यूज आहे आणि युनिक वाटतं तुम्हाला काहीतरी ना, त्याच्यामुळे छान नक्कीच घ्या. अजून तुम्हाला दुसरं मी दाखवते. माझा मुलगा झोपलेला आहे त्याच्यामुळे मी हळूहळू चालू आहे माझं. तर हे बघा, हे मी मागवलं होतं. याला काय म्हणतात, तोरळी म्हणतात का, माहीत नाही काय म्हणतात, तोरळी म्हणतात का काय. तर हे मी दिवाळीमध्ये यूज केलेलं. आणि त्याच्यासोबत हे स्टँड आहे असं. ॲक्च्युली हे असं चालू होतं, मी जॉईन करून तुम्हाला दाखवते, पण तुम्हाला त्याच्या अगोदर थोडंसं. तर हे बघा, हे आपण असंही ठेवू शकतो. तुम्हाला जर समजा वरचं स्टँड वगैरे काही ठेवायचं नसेल तर तुम्ही असंही ठेवू शकता. मस्त छान याच्यात पाणी टाकायचं किंवा फुलं टाकायचे, आणि इथं किंवा इथं दिवे ठेवायचे, पाण्यातले दिवे असतात ते, आणि इथं फुलं ठेवायचे, तसे यूज करू शकतो. आणि तुम्हाला हे सिंगल बघा, सिंगल पण तुम्ही असं यूज करू शकता. म्हणजे असं ते राहतं, म्हणजे ठेवायचं असं आणि याच्यात दिवा ठेवायचा किंवा फुल ठेवा, दिवा ठेवा, काही ठेवा अशा पद्धतीचं. अगेन तुम्हाला मी सांगते, डायरेक्टली तुम्ही हे करू नका. आता मी याच्यामध्ये ना खाली म्हणजे पहिल्या वेळेस जेव्हा लावलं की नाही तेव्हा दिवा म्हणजे कॅन्डलच ठेवली, तर ते कॅन्डल थोडीशी वाकडे झाल्यामुळं ते सगळं इथं खाली पसरलं होतं. पण थोडंसं धुतल्यामुळं तुम्हाला दिसते का, थोडंसं डाग पडलेलं आहे बघा इथं. हां, तर इथे थोडासा डाग पडला. तर मी तर सांगेन, खाली एक फुल ठेवा, फुलावर कॅन्डल ठेवा, एकदम बेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला कितीही दिवस तुम्ही यूज करू शकता. आपण जर कोणतीही वस्तू घेतली तर त्याला जास्त दिवस टिकवण्यासाठी काहीतरी टिप्स पाहिजे की नाही, तर ही तीच टिप्स आहे. खाली फुल ठेवा आणि त्याच्यावरती कॅन्डल ठेवा, किंवा कॅन्डल जर ठेवली तुम्ही तर ती व्यवस्थित बसली पाहिजे असं ठेवा. कारण आता माझ्या घरात लहान मुलं असल्यामुळे ते आय थिंक त्याला काहीतरी धक्का लागला असेल, त्यामुळे ती खाली पडली, म्हणजे खाली पडली म्हणजे एका साईडला झाली. त्यामुळं मग ते थोडंसं त्याला खाली, त्याचं जे मेन असतं, कॅन्डलमधलं ते त्याच्यामध्ये चिटकून बसलं होतं खाली, मग ते धुण्यासाठी तर ते असं झालं. तर तुम्ही असं सिंगल पण ठेवू शकता, किंवा आता उरळी आहे ही, त्याच्यावर पण तुम्ही असं बघा, अशा पद्धतीनं हे असं दिसेल बघा, अशा पद्धतीने पण ठेवू शकता तुम्ही. हे पण खूप छान दिसतं. म्हणजे मी दोन्ही पद्धतीने यूज करून बघितलेले. आता तुम्हाला मी हे लावून दाखवते, म्हणजे छान असं स्टँड होतं ते, म्हणजे आणि हे तर भारीच वाटतं, म्हणजे याचा काही प्रश्नच नाही. हे तर खूपच छान वाटतं. फक्त लावायची थोडीशी परेशानी होती, पण ठीक आहे. हे बघा, आता व्हिडिओ जास्त मोठा होतो ना, त्यामुळं हे बघा किती सुंदर दिसतंय बघा, खूपच छान, म्हणजे एकच नंबर. तुम्ही लावून बघा, म्हणजे देवासमोर लावा, मंदिरासमोर रोज लावा, कसंही लावा, पण लावा. पण हे बघ किती छान आहे. म्हणजे याच्यात कॅन्डल ठेवा किंवा याच्यावर कॅन्डल ठेवा. याच्यामध्ये मी तर काय केलं होतं माहिती का, याच्यात फ्लावर ठेवले होते, मस्त छान पाणी टाकलं, थोडंसं त्याच्यावर फ्लावर ठेवले, आणि इथं सगळीकडे दिवे लावले होते, आणि इथे एक दिवा लावला होता. मग दुसऱ्या दिवशी परत इथं जे पाण्यातले कॅन्डल असतात ना ते ठेवले होते, आणि इथं फुलं ठेवले होते. म्हणजे इथं फुलं ठेवले आणि इथं ते कॅन्डल ठेवले पाण्यातले, थोडंसं पाणी वगैरे टाकून, आणि इथं पण वरती दिवा लावला होता. एकच नंबर दिसत होतं. फक्त माझं असं झालं की मी व्हिडिओ काढायचं विसरले, म्हणजे तेव्हा असं काही डोक्यातच नव्हतं की तुम्हाला काही सांगावं वगैरे असं ना, त्याच्यामुळे व्हिडिओ कशाचेच काढलेलं नाही मी. आणि बघा एकच नंबर आहे, मस्त. आणि खूप कमी प्राईसमध्ये आहे की 150 वगैरे काहीतरी मला भेटलं होतं. तर मी ते सगळं तुम्हाला म्हणजे मेन्शन करेनच, तुम्हाला लिंक वगैरे पण देईन, आणि फोटोवर पण लावेन त्याचे. पण खूपच छान आहे बघा, भारीच आहे. आणि एकदम लाईट वेट आहे, एकदम हलका आहे, म्हणजे असं वाटतच नाही आहे आपल्या हात आहे का काय म्हणून. खूपच छान आहे. तर तुम्ही नक्कीच घ्या. आणि नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते मी घातलेलं आहे, ड्रेस जो आहे तो मी ऑर्डर केला होता, आणि याचा कपडा पण खूप छान आहे. हे बघा, याची बाही बघा किती छान आहे, सगळेच एकदम एकदम लूज आहे, म्हणजे लूज नाही आहे, अगदी ते फुगा जो असतो म्हणतात ना आता ट्रेंडिंगमध्ये जे आहे तशा पद्धतीचं आहे. आणि इथं एकदम लॉक आहे त्याला, म्हणजे आपलं तुमच्या साईजनुसार तुम्ही मागवा. आणि एकदम असं हे उभं राहिल्याच्यानंतर असं फुलतं बघा, एकदम लूज हे, म्हणजे लूज नाही म्हणता येणार त्याला, पण छान आहे. एक नंबर कॉटनचा कपडा आहे. आणि
मस्त भारीच आहे. तुम्ही नक्कीच परचेस करा. मी सगळ्यांच्या लिंक देते तुम्हाला, फोटो सगळं तुम्हाला दाखवते मी. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थोडंसं सपोर्ट मराठी माणसाला नक्कीच पाहिजे की नाही. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.